अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. मंडळी, आजचा दिवस खूप खास आहे. आज आहे माघ वैद्य नवमी, म्हणजेच रामदास नवमी किंवा दास नवमी असंही म्हणतात. हा दिवस राष्ट्रगुरू संत समर्थ रामदास स्वामींच्या समाधीचा दिवस आहे. या दिवशी लाखो भक्त सज्जनगडावरती दर्शनासाठी येतात. तर पहा, आज आपण या थोर संतांच्या जीवनाची, कार्याची आणि रामदास नवमीची महत्त्व काय आहे हे सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, समर्थ रामदास स्वामींचे मूळ नाव होते नारायण सूर्यजी ठोसर. त्यांचा जन्म शके 1530 म्हणजेच सन 1608 मध्ये चैत्र शुद्ध नवमीला, म्हणजेच बघा रामनवमीच्या दिवशी दुपारी 12 वाजता झाला. ठिकाण आहे महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील जामगाव. गोदावरी नदीच्या काठी त्यांचे वडील सूर्यजी पंत आणि आई रानूबाई हे सूर्योपासक आणि रामभक्त होते. लहानपणापासूनच नारायण हे खूप बुद्धिमान, साहसी आणि विरक्त होते. ते झाडावरून उड्या मारायचे, नदीत पोहायचे, डोंगरावर रपेट करायचे. त्यांचे 8 मित्र होते. सुतार, गवंडी, लोहार अशा विविध व्यवसायातील त्यांच्याकडून त्यांनी प्रत्यक्ष अनुभवाने खूप काही शिकले होते. वयाच्या 7 ते 8 वर्षी वडिलांचे निधन झाले. वयाच्या 12व्या वर्षी आई बंधूंनी लग्न ठरवले, पण लग्न मंडपात सावधान हा शब्द ऐकताच नारायण 2 वस्त्र नेसून पळाले. लोक पाठलाग करत होते, पण ते गोदावरीच्या खोल नदीपात्रात डोहात उडी मारून निघून गेले होते. असा त्यांचा संसार त्याग झाला. त्यानंतर बघा, नारायण नाशिकच्या पंचवटीत गेले. तिथे त्यांनी 12 वर्ष कठोर तप केले. रोज 1200 सूर्यनमस्कार करत होते. गोदावरीत उभे राहून रामनाम आणि गायत्री जप केला. फक्त 5 घरची भिक्षा मागायचे. शास्त्राचा अभ्यास त्यांनी 13 कोटी रामनाम जप केला. त्यानंतर या तपात त्यांना प्रत्यक्ष भगवान राम आणि हनुमंतांचे दर्शन झाले. रामाची त्यांना समर्थ ही पदवी दिली, म्हणून ते समर्थ रामदास झाले. त्यानंतर त्यांनी रामभक्तीचा संप्रदाय सुरू केला. समर्थ संप्रदाय टाकळी येथे त्यांनी पहिले हनुमान मंदिर स्थापना केली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रभर फिरून 11 मठ, अनेक राम हनुमान मंदिरे स्थापना केली. त्यांना मुख्य उद्देश होता की भक्ती शक्तीचा प्रसार, धर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम आणि समाज जागृती. तर पहा, त्यानंतर त्यांनी शिवाजी महाराजांशी संबंध आणि कार्य केले. समर्थ हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते. त्यांनी शिवरायांना स्वराज्यासाठी प्रेरणा दिली. समर्थांनी म्हटलं आहे की प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधावे. त्यांनी राजकारण आणि धर्म याचा सुंदर संगम साधला. त्याचे मुख्य ग्रंथ आहेत दासबोध, जीवन कसे जगावे, भक्ती कशी करावी याचे मार्गदर्शन दिले. मनाचे श्लोक, मनाला शिस्त कशी लावावी, आत्मराम, करुणाष्टके, मारुती स्तोत्र, त्यांची प्रसिद्ध घोषणा जय जय रघुवीर समर्थ हे म्हणताच मनाला शक्ती आणि उत्साह येतो. तर पहा, समाधी आणि रामदास नवमीचे महत्त्व. समर्थ रामदास स्वामींनी माघ वैद्य नवमी शके 1603 सन 1681-82 रोजी सज्जनगडावर सातारा जवळ पद्मासनात रामनाम जप करत देह ठेवला. त्यांच्या समाधीसमोर त्यांनी 5 दिवस निर्जल उपवास केला होता. या दिवसाला दास नवमी किंवा रामदास नवमी म्हणतात. हा त्यांच्या समाधीचा दिन आहे. सज्जनगडावर या दिवशी काकड आरती, मंत्र पुष्पांजली, दासबोध पारायण, कीर्तने होतात. लाखो भाविक येतात. हा दिवस फक्त पुण्यतिथी नाही, तर विवेक, निश्चय, राष्ट्रभक्ती आणि रामभक्तीचा उत्सव आहे. आज 2026 मध्ये रामदास नवमी ही 11 फेब्रुवारीला आहे. या दिवशी आपण समर्थांच्या शिकवणीनुसार प्रपंचात राहूनही परमार्थ साधावा. मंडळी पहा, समर्थ म्हणतात सर्व विश्वरूप आहे, चिंता करू नका. तर पहा, आज 2026च्या धावपळीच्या जगात जिथे रोज नोटिफिकेशन, डेडलाईन्स, ट्रॉलिंग आणि मेंटल स्ट्रेस आहेत, एका संतांनी 300 वर्षापूर्वी अशी शिकवण दिलेली आहे की आजही 100% लागू होते. ते संत म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामी. त्यांचे मनाचे श्लोक आणि दासबोध हे ग्रंथ फक्त धार्मिक नाही, तर ते लाईफ मॅनेजमेंट बेस्ट गाईड आहेत. आज आपण समर्थांच्या काही मुख्य शिकवणी जाणून घेऊया आणि त्या आपल्या दैनंदिन जीवनात कशा अंमलात आणायच्यात हे पाहूया. चला तर सुरू करूया. तर पहा, मनाचे श्लोक. मनाला कसे कंट्रोल करावे. समर्थ म्हणतात
मना तू सज्जन हो भक्तिपंथाने जा. मनाचे श्लोक हे 205 छोटे श्लोक आहेत जे मनाशी थेट बोलतात. हे जे श्लोक म्हणजे मेंटल हेल्थसाठी प्राचीन थेरपी पहिला श्लोक आहे. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मना सज्जना भक्तिपंथेचे जावे. भावार्थ मन हो निघ्न गोष्टी सोड, रामभक्तीचा मार्ग धर. आजच्या काळात सोशल मीडियावर नकारात्मक कमेंट्स येतात. समर्थ म्हणतात, न बोले मना रागविन काही, जनी वाऊगे बोलता सुख नाही. म्हणजेच व्यर्थ बोलू नकोस, राम नाम जप, ट्रोलिंगला रिप्लाय देऊ नकोस. मन शांत ठेव, चिंता करू नकोस. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मान होणार होऊन जाते. जे होणार आहे ते होईल, चिंता सोडा. आजच्या अनिश्चितच्या काळात हे किती उपयोगी आहे. रोज सकाळी 5-10 मिनिटे 1-2 श्लोक वाचा. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. हे म्हणताच पॉझिटिव्ह वाइब्स येतात. ॲप किंवा बुक घ्या, रोज एक श्लोक प्रॅक्टिस करा, मेंटल क्लॅरिटी येते. त्यानंतर बघा, प्रपंच आणि परमार्थ. दासबोध हे 7500 ओव्यांची विश्वकोश आहे. समर्थांचा मुख्य संदेश म्हणजे प्रपंच सोडू नका, परमार्थ साधा. सर्व विश्वरूप आहे, चिंता करू नका. समर्थ म्हणतात, सगळे रामाचे रूप आहे, चिंता व्यर्थ. भक्ती आणि शक्ती एकत्र. समर्थांनी 11 मठ, राम हनुमान मंदिरे उभारली. शिवाजी महाराजांचा स्वराज्यासाठी प्रेरणा दिली. म्हणजेच भक्ती करताना समाजसेवा, राष्ट्रसेवा करा. सज्जनगडावर राम नाम जपत समाधी घेतलेली आहे. सज्जनगडावर आज काकड आरती, दासबोध, पारायण, कीर्तने चालू आहेत. लाखो भक्त दर्शन घेत आहेत. पण खरे उत्सव आहे ते समर्थांच्या शिकवणी जिवंत ठेवणे. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर समर्थ मोडले, पण त्यांनी स्वतःला सावरलं आणि संभाजी महाराजांना महाराष्ट्र राज्य करावयास जिकडे तिकडे असा उद्देश दिला. आजच्या काळात एकता, निश्चय आणि राष्ट्रप्रेम. समर्थ म्हणतात, प्रपंचात राहून परमार्थ साधा. घर, जॉब, फॅमिली सांभाळताना रामभक्ती करा. हे आजच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मंडळी, समर्थांच्या शिकवणी कालबाह्य नाहीत, त्या टाइमलेस आहेत. आजपासून सुरुवात करा. रोज 11 रामनाम जप करा. मनाचे श्लोक 1 वाचा. जय जय रघुवीर समर्थ म्हणा. दिवसभर सुरू करा. रामदास नवमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमचे जीवन स्वार्थ होवो. जय रघुवीर समर्थ. जय जय समर्थ. मंडळी, तुम्हाला हा माहितीपूर्वक व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे लोकांना पण याचा उपयोग होईल. काही लोकांना रामदास स्वामींबद्दल काहीच माहिती नाही आहे. आज विशेष रामदास स्वामी नवमी आहे, त्यासाठी लोकांना व्हिडिओ शेअर करा. तर भेटू पुन्हा नवीन असेच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद मंडळी.